गणेशजी, आता तुम्ही जे रायडर्सबद्दल सांगितलं त्यानंतर पुन्हा एकदा मी थोडंसं मागे जातो. आपण मागच्या सेशनमध्ये किंवा आपल्या ह्या चर्चासत्रामध्ये आपण म्युच्युअल फंड संदर्भात बोललो होतो. म्युच्युअल फंड आहे तर सही आहे, बरोबर. पण बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की सही म्युच्युअल फंड कोणता, तर ते कसं ओळखायचं? थोडक्यात बेस्ट म्युच्युअल फंड कसा निवडावा, बरोबर, किंवा कशी त्याची निवड करावी. बरोबर. जसं मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं, आजकाल सर्वांना कसं बेस्ट हवं आहे, बरोबर. मग तुमचं खाण्यापासून ते कपडे घालण्यापासून ते इतर गोष्टी सर्वांना बेस्ट हवं आहे. बघा, म्युच्युअल फंड सर्वच बेस्ट आहे, बरोबर. ते बेस्ट कधी होतील? जर तुम्ही तुमच्या गोलसोबत, तुम्ही तुमचे जे काही भविष्याचं जे टार्गेट आहे त्याच्यासोबत जर तुम्ही म्युच्युअल फंडला जर जॉईन केलात किंवा कनेक्ट केलात तर ते म्युच्युअल फंड हे तुमचे बेस्ट होतील. उदाहरणार्थ समजा तुम्हाला मुलाच्या शिक्षणासाठी एक 50 लाख रुपये जमा करायचे आहेत एक 20 वर्षानंतर, बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला कोणते फंड घ्यायचे आहेत? तर ॲग्रेसिव्ह फंड घ्यायचे आहेत. परंतु तुम्ही म्हणाल की मला रिस्क नको आहे, तर मी असे फंड निवडेल की ज्याच्यामध्ये रिस्क कमी आहे, त्याला आपण डेट फंड म्हणतो किंवा लो ड्युरेशन फंड म्हणतो. तर ते तुम्हाला तेवढे रिटर्न्स नाही देणार. किंबहुना जर आपण दुसरं उदाहरण बघितलं, तुम्हाला एक 6 महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा एक 2 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि तुम्ही जर हाय रिस्कचे जर फंड घेतलात तर पॉसिबिलिटी आहे की तुमची इन्व्हेस्टमेंट 2 वर्षानंतर निगेटिव्ह सुद्धा दिसू शकते. मग याच्यामध्ये ते फंड चुकीचे नव्हते, फंड बेस्ट होते, पण तुमची निवड जी होती ती चुकीची होती. त्याच्यामुळे तुमचा जो उद्देश असेल, तुमचे जे गोल्स असतील, जे ध्येय असतील, त्याच्यासोबत जर तुम्ही तुमचा म्युच्युअल फंड मॅप केलं तर निश्चितच तुम्हाला रिटर्न तर मिळतील, पण तुमचा उद्देश सुद्धा पूर्ण होऊ शकतो. आणि यालाच आपण म्हणतो की बेस्ट म्युच्युअल फंड असणं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्हाला लॉंग टर्म घ्यायचं असेल तर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये येऊ शकता. जर तुमचा कालावधी 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये या. जर तुमचा कालावधी 2-3 वर्षासाठी असेल तर तुम्ही लो ड्युरेशन फंडमध्ये जाऊ शकता. जर तुमचा कालावधी 3 ते 5 वर्षाचा असेल तर तुम्ही लार्ज कॅप किंवा मिड कॅप फंडमध्ये येऊ शकता. थोडक्यात काय की तुमचा उद्देश किंवा तुमचे ध्येय जे आहे ते काय आहे आणि त्याच्यासोबत मग जर तुम्ही म्युच्युअल फंड हे घेत आहात तर मग तो म्युच्युअल फंड बेस्ट होईल. बाकी स्पेसिफिक असा कोणताच म्युच्युअल फंड नाही की हा म्युच्युअल फंडच बेस्ट आहे, कारण म्युच्युअल फंडमध्ये चॉईस भरपूर आहे. एवढे सर्व म्युच्युअल फंड आहेत आणि ते सर्वांसाठी तितकेच उपयोगाचे आहेत. फक्त तुम्ही तुमचं ध्येय त्याच्याशी कसं मॅप करताय हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमचं ध्येय प्रॉपर त्या म्युच्युअल फंड सोबत मॅप केलात तर प्रत्येक म्युच्युअल फंड तुमच्यासाठी हा बेस्ट आहे. तर तुमच्या लक्षात आलं ना की आपलं ध्येय काय आहे, आपलं गोल काय आहे, आपली गरज काय आहे, हे निश्चित करून जो आपण म्युच्युअल फंड सिलेक्ट करणार आहोत तो म्युच्युअल फंड आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट असणार आहे. करेक्ट? अगदी बरोबर.